10वी-12वीची बोर्डाची परीक्षा सर्वांसाठीच महत्त्वाची असते, कारण सर्व लोकांना हेच जाणून घ्यायचं असतं की तुम्हाला 10वी-12वीला किती मार्क्स पडलेत. पण 10वी-12वीमध्ये फेल झाला याचा अर्थ हे नाही की तुमची जिंदगी संपली, सगळं काही संपलं नाही. तुम्ही फेल झालाय. थोडा वेळ शांत बसा. डोळ्यात पाणी आहे. यशाच्या गेटपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक डोळ्यात कधी ना कधी असंच पाणी होतं. पण लक्षात ठेव, हे पाणी फक्त दुःखासाठी नाही, हेच पाणी तुझ्या भविष्याचं बीज भिजवतंय. माझ्या घरच्यांनी खूप अपेक्षा ठेवल्या होत्या. हो, ठेवल्या असतील, पण आता वेळ आली आहे की तू स्वतःकडून अपेक्षा ठेवाव्यात. बोर्डाच्या पेपरमध्ये नापास झालास, पण आयुष्याच्या पेपरमध्ये अजून सर्व प्रश्न बाकी आहेत. आता प्रश्न असा नाही की तू फेल झालास. प्रश्न आहे, आता पुढे तू काय करणार? एखादी लढाई हरलास म्हणजे युद्ध हरलास असं नसतं. 10वी-12वीचे मार्क हे फक्त एका वर्षाच्या तयारीचे मोजमाप आहेत, पण तुझं संपूर्ण आयुष्य एका वर्षाने ठरत नाही. जगात असे हजारो लोक आहेत जे या परीक्षेमध्ये फेल झालेत, पण त्यांनी स्वतःचं वेगळं जग निर्माण केलं. एखादी परीक्षा तुला थांबवू शकत नाही, पण तू स्वतःवर विश्वास ठेवणं बंद केलास तर मात्र तू हरशील. विश्वास ठेव. फेल काही आयुष्याची अंतिम परिभाषा नाही. कितीतरी लोक 10वी-12वीमध्ये मार्क्स मिळवतात पण आयुष्यात हरतात, आणि असे काही लोक असतात जे मार्क्समध्ये हरतात पण आयुष्यात काहीतरी करून दाखवतात. कारण त्यांच्याकडे असते जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि एक शब्द, मी काहीतरी करून दाखवणार. ज्या दिवशी तू स्वतःला ट्रॉफी समजशील ना, त्या दिवशी लोक टाळ्या वाजवतील. कॉलेज नसेल तरी शिकता येतं, डिग्री नसेल तरी कमवता येतं, मार्क्स नसतील तरी ओळख निर्माण करता येते. पण हे सगळं एकट्यालाच करावं लागतं. कोणीच बोट धरून तुला पुढे नेत नाही. जे घडलं त्यावर रडत बसण्यापेक्षा आता उठ आणि स्वतःला सिद्ध करून दाखव. नातेवाईक काय म्हणतात, समाज काय म्हणतो, शेजारचे काय बोलतात यावर यश ठरत नाही. यश ठरतं तू किती वेळा पडूनही उठतोस त्यावर. आता एकच टप्पा आहे, काम चालू कर. कुठूनही इतर शिकतात मार्क्ससाठी, तू शिक जगण्यासाठी. मोबाईलवर वेळ घालवायचं बंद कर. आत्मचरित्र वाच. अब्दुल कलाम सर सुद्धा, मूर्ती, नागराज मंजुळे अशा लोकांना कॉलेजमध्ये टॉपर म्हणून कोणी ओळखलं नाही, पण आज जग त्यांना ओळखतंय, कारण त्यांनी हार स्वीकारली नाही आणि ते कधी थांबले देखील नाहीत. आता तुझी वेळ आहे. एक दिवस असा येईल जेव्हा हीच परीक्षा, हीच फेल रिझल्ट, अपमानास्पद भावना तुझं यश मोठं वाटायला लागेल. तू हसून म्हणशील, हो मी फेल झालो होतो, पण मी हारलो नव्हतो. यशाचा अर्थ फक्त पैसे नाही, नाव नाही. यश म्हणजे तू स्वतःवरचा विश्वास परत मिळवणं. आज जरी सगळं संपल्यासारखं वाटत असेल तरीही तुझा प्रवास सुरू आहे. म्हणून नापास झाला आहेस, पण तू अजून जिंकू शकतोस. कारण खरा विद्यार्थी तोच जो अपयशावर मात करतो आणि स्वतःचं नवीन जग तयार करतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ हवे असेल तर कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. थँक्स फॉर वॉचिंग.